गाईज दरवर्षीप्रमाणे रामनवमीला पोचलो चोल्यान. फुलापरली 12 वाजता लगेच देवाच्या इथं डोका टाकला. सेकंदन सुरुवात झाली आरतीला. काकूस ब्लॉग बघतं तर घे व्हिडिओ बोलतो म्हणा. देवलत ना बाहेर निघलो तर खादोर फॅन्स भेटले. चायनीज दे बोलता आम्हाला. काय बोलशील आता. हे पोरणा बघून मानावं नाचवशी वाटत होता, कारण की एकच दिवस झालेला पालखीला न मन नव्हता भरला. इकडे तिकडे बागला ना गेलो डायरेक्ट नाचाला. ब्लॉग मध्ये घे बोलतं पाहिलं म्हणा. तुला सगळं लाईक शेअर कमेंट युट्यूबला सबस्क्राईब पण केलाय. नंतर बसलो डायरेक्ट पंक्तीन जेवायला. आज मान डाल भाजी पापड 2 लारूंचा दिला. दिप्या युवराज रुपया उत्सवाला नाही, मेन म्हणजे आलन जेवाला. तिकडे पीएम ला काय झाला तर लागला बॉम्बला. काय रे बोलू पाहिजे तर बोलतो लॉनचा. इंडियन आर्मी पंकज मुकल कशी स्माइल दिले बघा. वाट नाही रे लग्न झालंय त्याचा. अजून कावलाच दिसते हो चायला. गाईज अनुचं जेवण बघा. तसं काही देवाचा नैवेद्य आणलाय दिला. जेवू बिवून निघलो घरा जायला. आतापर्यंत मी सलग 3 ब्लॉक टाकलं. तिघांन पण एकच शर्ट. सगळी आलेली घरा, कारण की बाबाचा वर्षोला होता. थंडा असेल. दारू पितस ना. दारू पिते बोल थंडा भेट. पितस दारू जेवणचे. काल तर पिलीस पालखीला. पालखीला कुठे ती म्हणजे पालखीला काय पिलास मग तो थंडा होता तो. अरे दारू दारू लाल झालं. दारू पितस. गावठी गावठी मग कुठली पिते. इंग्लिश संत्रा. दुपारची मस्त झोप काढली ना. रातचं निघलो चोल्यान बघायला. संत्र्याचा ज्यूस गाडी पिशील? कोणतरी बसलेला ते ह्याची शातीन काय पिशील? गेले गेले आपला फॅन भेटला. बिचारा लाजा होता. असं लाजू बिजू नका, बिंदास आवाज द्या. एवढा काही फेमस नाही झाला. ही तर घरी सुरुवात आहे जायला. आई जाऊन दे. शेकाबाचा लाल भावटा कसला दिसतंय जायला. गाई श्रीराम प्रभूंची पालखी पाटावट पाया परा. मिनी पण लांबशीत पारला. सगळी आलेली पालखी बघायला ना. आमची पोरा सगळी एकामेकाची चेष्टा उरवाला. विषय आमचाच चाललेला, पण घणाघातकी होता.